सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरं 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 सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं शिव ही सत्य आहे. सत्य काय त्रिकालवादीचे आहे. पहिलं होतं आजही पुढे आहे, पुढे आहे, त्याला सत्य म्हणावं. आणखीन एक व्याख्या सांगितली शास्त्रानं सत्य या शब्दाची. जे परिणामानं कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणावं आणि जे परिणामानं घातक आहे त्याला असत्य म्हणावं. मला वाटतं ही व्याख्या तुम्ही कदाचित ऐकलेली नसेल, पण ऐकून ठेवा. परिणामानं जे कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणायचं. भगवान महादेवाची पूजा केली, परिणामानं कल्याणकारक आहे म्हणून सत्य आहे. एखादा तहानलेला माणूस आहे, त्याला तुम्ही पाणी दिलं पिण्यासाठी, परिणामानं कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणायचं. एखादा भुकेलेला आहे, त्याला अन्न दिलं, परिणामानं कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणा. आणि काही गोष्टी परिणामानं घातक असतात, त्याला सत्य नाही म्हणता येत. आता एक वारकरी होता बरं का, आपला वारकरी होता. तो वारकरी बिचारा रस्त्यावर चालला. त्याचा नियम आहे कधीच खोटं बोलायचं नाही. मानेवर सुरी आली तरी खोटं बोलायचं नाही. सुरी जरी आली मानेवर तरी खोटं बोलायचं नाही, असा नियम आहे. रस्त्यात उभा आहे, एका कसायाच्या तावडीतून गाय सुटली. काय झालं? कसायाच्या हातातून गाय सुटली आणि पळत गेली. ती वारकऱ्यानं पाहिली. कसाई पाठीमागून पळत आला आणि ओ वारकरी दादा थांबा, गाय पाहिली का? यानं काय सांगायचं? हा तर खोटं बोलत नाही, मग यानं सांगायचं ना खरं. यानं जर खरं सांगितलं तर याच्या डोक्यावर गो हत्येचं पातक बसतं, लक्षात घ्या. यानं जर सांगितलं इकडे गेली गाय, तर गो हत्येचं पातक डोक्यावर आहे. मग हा तिथं जर खोटं बोलला तर त्याचा परिणाम चांगला आहे, लक्षात घ्या. मग त्याला सत्य शास्त्र सत्य म्हणतं. नाही तर मग एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे आणि महाराज एकुलती एक मुलगी आहे, महाराज दुबळी परिस्थिती आहे, गरीब बिचारा आहे,
आणि महाराज त्यानं कांदे ठेवले होते मुलीसाठी लग्नासाठी आणि महाराज 2 टेम्पो कांदे एकाच दिवशी मार्केटला नेले आणि नेमकं 3000 रुपयानं 2 टेम्पोचे लग्न इतके पैसे झाले आणि संध्याकाळ झाली येता येता सगळे पैसे खिशात घालून पैशाची पिशवी घेऊन तो माणूस त्या गावाहून या गावात पै पै येत होता आणि रस्त्यानं येत असताना 4-5 चोरटे भेटले. त्यांनी विचारलं कुठं गेलता. मग काय सांगायचं त्यांना, काय तुझ्याजवळ असं विचारल्यानंतर त्यांना सांगितलं माझ्याजवळ बॅग आहे, माझ्याजवळ पैसे, चालेल का. नाही. मग त्यानं तिथं योग्य त्याचा सल्ला काय, त्यानं काय करावं त्या ठिकाणी, खोटं बोलावं. मग परिणामाने ते कल्याणकारक आहे. तसं गाय इकडे गेली का असं म्हणल्यानंतर त्यानं काय करावं, खोटं बोलावं. नाही मी पाहिली नाही, मग ते परिणाम कल्याणकारक आहे. नसेल समजलं तर बघा, जे माझा मुद्दा लक्षात ठेवा, जे परिणामानं कल्याणकारक आहे त्याला सत्य म्हणावं आणि जे परिणामानं घातक आहे त्याला असत्य म्हणावं. नसेल समजलं तर लक्षात घ्या. महाराज मनमाड स्टेशन पासून 2 जण रेल्वेमध्ये बसले, एक श्रीमंताचा आहे आणि एक गरीबाचा आहे. एक जणानं तिकीट काढलेलं रेल्वेचं, लक्षात घ्या बरं का. तिकीट काढले श्रीमंत जो आहे त्यानं आणि एक जणाकडे पैसे नाहीये आणि महाराज तो गरीबाचा आहे, तो बिगर तिकटी आला गाडीत बसून. इथं कोणतं स्टेशन आहे तुम्हाला, तारो स्टेशन का, नारखेड, तलवाडा स्टेशनला ती गाडी उभी राहिली. आता उभी राहिल्यानंतर दोघं खाली उतरले, ऐका बरं का. एकाकडे तिकीट आहे आणि एकाकडे तिकीट नाही. दोघं खाली उतरल्यानंतर महाराज खाली उतरलो, टीसीला शंका आली. मग त्या टीसीनं शिट्टी वाजवली, अरे थांब, तिकीट. आता तिकीट म्हणल्यानंतर महाराज ज्याच्या खिशात तिकीट आहे ना ते पळायला लागलं पुढं. तिकीट आवाज आला ना, ज्याच्या खिशात तिकीट आहे ना ते पळायला लागलं. ते पळताना पाहिलं टीसी नंतर पाठीमागं पळायला लागलं. 1/2 किलोमीटर पळत गेल्यानंतर आणि त्या ठिकाणी थांब म्हणल्यावर जागेवर उभा राहिला. तिकीट खिशात हात घातला आणि तिकीट दाखवलं. ते टीसी त्याला म्हणतो तुला काही गोळ्या वेळ चालू काय, अरे तुझ्या खिशात तिकीट होतं तू पळाला का म्हणून. मग त्यानं तिथं सांगितलं माझ्या खिशात तिकीट होतं आणि मी पळालो याचं कारण आहे, माझा जो मित्र होता ना तिथं तो बिगर टिकटी होता. मी तुला हे तिकीट जर तिथंच दाखवलं असतं तर तू त्याला मध्ये टाकलं असतं. मग त्याला वाचवण्यासाठी मी पळत आलो 1/2 किलोमीटर. काय बिघडलं, पळण्याची क्रिया वाईट आहे पण परिणामानं कल्याणकारक आहे म्हणून त्याला सत्य म्हणतं शास्त्र. मग इथं सत्य काय आहे जगामध्ये, सत्य शिव तत्व सत्य आहे म्हणून सत्यम शिवम सुंदरम. त्या शिव तत्वापर्यंत प्रत्येकाला पोहोचायचंय. बघा झालं काय माहितीये का, आम्ही एका बॅचला जन्माला आलो. जसे मुलं शाळेत असतात, 1ली 2री 3री 7वीला गेल्यानंतर काही मामाच्या गावाला शाळेत गेले आणि पुन्हा मग कमी होत गेले. 10वीच्या नंतर निरोप समारंभ झाला आणि महाराज कॉलेजला सुद्धा पांगापांगी झाली. कॉलेजला सुद्धा ते विद्यार्थी नाही राहिले जे 10वीला 8वीला होते. ते जन्माला तसे संघ आलो आपण एका बॅचला. परंतु जसे लाकडं पडले गंगेमध्ये, प्रवाहामध्ये वाहतायत लाकडं, सगळे वाहतायत पाण्यातून. ये लाकूड त्या लाकडाबरोबर बोलत नाही, ते लाकूड त्या लाकडाबरोबर बोलत नाही. पाण्याच्या प्रवाहामध्ये चालले वाहत. बंधारा आला त्याला काय म्हणतो आपण, धरण आलं त्याला कोंडलेलं आहे जिथं पाणी, त्याला काय म्हणतो आपण, पाणी कोंडलेलं आहे. ते सगळं पाणी कोंडलेलं एका ठिकाणी आलं ना, त्या बंधाऱ्याच्या ठिकाणी सगळे लाकडं एकाला एक चिकटले, भेटले, बोलले आणि पुन्हा ते बंधाऱ्याच्या फळ्या काढल्या. पाणी जसं निघालं तसे पुन्हा जसे गेले तसे समुद्राला मिळाले. हीच प्रक्रिया आहे महाराज. आम्ही जन्माला आलोय पण प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे, उद्योग वेगळा आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी, प्रत्येकाची बुद्धिमत्ता, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. पण सर्वांना एकाच तत्वापर्यंत पोहोचायचंय, ते शिव तत्व आहे, ते भगवान भोलेबाबा तत्व आहे आणि त्या भोलेबाबापर्यंत पोहोचायचंय. या अंतिम जीवनाचं ध्येय असावं. पश्चाताप झाला त्या चंचुलेला आणि महाराज तिनं पाय धरले साधूचे आणि संताशिवाय प्राप्ती नाही. तुम्हाला आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पर्याय एकच आहे, संत. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदानं सुद्धा सांगितलंय संताशिवाय प्राप्ती नाही.
मग त्या चंचुल्यानं पाय धरले आणि महाराज त्या ठिकाणी काय केलं, पश्चाताप झाला, सांगितलं शिवपूजा कर, नामस्मरण कर, भगवान शिवाला साक्षी ठेवून आणि नामस्मरण कर आणि भगवान शंकराची मूर्ती पूजा करा किंवा लिंग पूजा करा महाराज, सारखंच पुण्य आहे. एखादं आपलं आपण समजा रानात राहतो, मग रानात राहायला आपण तर आपल्याकडे आता महादेवाचं स्थान नाही, महादेवाचं मंदिर नाही, मग पूजा काय मग बंद करायची का नाही महाराज. मग आपण वाळूची जरी पिंड तयार केली, बघा प्रमाण आहे त्याला, हे केला मातीचा पशुपती, परी माती शिकाय महती, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी समावे. पूजा केली तुम्ही, वाळूची पिंड केली आणि तुमच्या मनातला भाव महत्वाचा आहे आणि भगवान परमात्म्याला हेच पाहिजे. भाव महत्वाचा आहे, श्रद्धा प्रेम किती करता तुम्ही त्याच्यावर. शबरीकडे काय होतं, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी, पण जिनं श्रीराम घरी आणला कशाच्या जोरावरती. शबरीकडे काय होतं बरं महाराज, भिल्ल कुळात जन्माला आलेली. आता ती शबरी कधी ब्रश करीत होती का, शबरी ब्रश करीत होती, कोणत्या कंपनीचं पेस्ट वापरीत होती शबरी बरं, कोणती पैठणी नेसत होती शबरी, कोणता शॅम्पू लावत होती शबरी, नाही महाराज. शबरीच्या मनात ध्यास एकच होता, आएंगी रघुराई तब मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे 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 बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ में लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे, झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. सारखी वाट पाहत होती, सारखी माझे प्रभू येतील. आंघोळ बंद करून टाकलेली होती, मी जर आंघोळीला गेले माझे श्रीराम आले तर ध्यास लागला होता मला. ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीराम, ध्यान लागले श्रीरामाचे, 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 ध्यान लागले श्रीरामाचे. शबरीला ध्यान लागले, सतत महाराज शबरी ध्यान करत होती, स्मरण करत होती.
प्रभू रामचंद्रजी आले आणि महाराज त्या शबरीची कुटिया पावन झाली. उष्टे बोर खायला दिले तरी ते खाल्ले. का बरं? भाव महत्वाचा आहे. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये भाव महत्वाचा आहे. त्या चंचुलेचा भाव स्वच्छ झाला आणि ज्याचा शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. मग भगवान परमात्मा दूर नाही. मग महाराज तिचा देह पडला. आता देह पडणार आहे, पंचमहाभूताचा पडणार आहे. देह पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तिला नेण्यासाठी भगवान शिवाचे दूत आले आणि चंचुलेला जसं नेलं भगवान शंकराकडे नेलं. तीच चंचुला पार्वती मातेची गिरजेची सखी झाली आणि सखी झाल्यानंतर त्या चंचुलेनं विनंती केली, हे माते, मला माझ्या जीवनात पश्चाताप झाला, पण मी भोले बाबाची सेवा केली, आज माझ्या जीवाचं कल्याण झालं. पण माझे पतिदेव आज कोणत्या स्थितीत आहे आणि कोणत्या स्थितीत नाही मला माहिती नाही. कारण कर्म सोडित नसतं कोणाला. असं वाटत शरीर पडलं. आता काही लोक आत्महत्या करतात. एक तर प्युअर पागलपणा आहे आत्महत्या करणं, बरं का, लक्षात घ्या. उचलत नाही ते पाऊल. आत्महत्या केली म्हणजे ते काय त्रास कमी झाला का? शरीर नुसतं एक दिसतं हाडामासाचं शरीर एवढंच नाहीये. 3 प्रकार आहे शरीराचे. हा स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, एक कारण देह आहे. अरे हाडामासाचं शरीर दुखत दिसत नाहीये, परंतु जे सूक्ष्म शरीर आहे त्याला मग नंतर यात नाही, त्याला भूत व्हावं लागतं, पिशाच्य व्हावं लागतं, त्याला गती प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. आणि ते जे कर्म केलेलं आहे ते भोगायला येणारच आहे कोणत्या तरी जन्मामध्ये. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला किंवा शिवकृपे त्याचा नाश झाला. शिवाची कृपा जर झाली तर कर्माचा प्रारब्धाची त्या ठिकाणी गती शून्य करण्याची ताकद आहे. आणि म्हणून तीच चंचुला जी आहे ती गिरिजेची सखी झाली. आणि गिरिजेची सखी झाल्यानंतर त्या ठिकाणी तिनं विनंती केली की माझ्या पतिदेवाला मला भेटायचंय. माझे पतिदेव मला कसे भेटतील? आणि मग भगवान शंकराने, भगवान शिवानी भगवान शिव तुंबरूला सांगतात, तो तुंबरू भगवान शिवाच्या कथेचं गुणगान करतात. आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला, कुकर्म केलेल्याला चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त होते आणि भगवान शिवाच्या जवळ वास्तव्याला आणि ते राहतात. कशामुळे झालं तर भगवान शंकराची कथा, सेवा. म्हणून कथा श्रवण करत असताना मग पुढं कथेचा श्रवण विधी आलेला आहे. श्रवण, मनन, निधी ध्यासन, मग त्या तत्वम पदार्थ शोधन ही प्रक्रिया सांगितलेली. श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, त्याच्यावरती विचार केला पाहिजे, त्याचा निधी ध्यास लागला पाहिजे. ज्याप्रमाणे निधी ध्यासन कशाला म्हणायचं बघा, जुन्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये मातीचं घर असायचं, कुंभारणी माशीचं मातीचं घर. त्याच्यामध्ये ती अंड पिलू देत नाही, पण घासावरच्या हिरव्या आळ्या पकडून आणून ठेवली. जाता येता डंक मारते आळीला, जाता येता डंक मारते. त्या आळीच्या मनामध्ये भय निर्माण होतं, भीती निर्माण होते. आता येईल, मला चावा घेईल, माझं कसं होणार, भय निर्माण झालं. आणि त्या भयाच्या पोटी महाराज एवढं भय वाढत गेलं, तिला ध्यास लागला सारखा डंक मारण्याचा. परिणाम 21 दिवसानंतर ती आळी नाही राहिली, मग तिला पंख फुटले आणि तिची कुंभारीण माशी तयार झाली. कशामुळे झालंय? ध्यास लागला. मी काल तुम्हाला एक उदाहरण सांगितलं बघा. मी एक अशी म्हातारी पाहिली होती की जिनं आपलं आयुष्यभर शिवशंकरा जप केला. शिवशंकरा करता 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 सोमवारच्या दिवशी भगवान भोले बाबाच्या मंदिराच्या पायरीवरच तिनं आपला देह ठेवला. कशामुळे घडलंय? कारण योग्य वेळेला आणि
त्या तिथीला योग्य दिवशी मृत्यू हा येत नसतो. पर्वकाळ साधला तिनं. कशामुळं? भगवान भोले बाबाची सेवा केली आणि तिला ध्यास लागलेला होता महादेवाच्या सेवेचा. मन लागलिया छंद, मन लागलिया छंद, मन लागलिया छंद, मन लागलिया छंद. गोविंद 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 गोविंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तसं तुम्हाला आम्हाला त्या भगवंताचा छंद लागावा. या सगळ्या साधू संतांनी त्याच्यासाठीच प्रयत्न केलेले. तुमच्या आमच्याकडून श्रवण व्हावं, मनन व्हावं, निधी त्याचा ध्यास लागावा. एकदा सनकादिक आले व्यासांकडं आणि व्यासजींना सांगतात की सत्याचं चिंतन करा. आता सत्य काय आहे? तर सत्य शिव आहे. ज्या भगवान शिवापासून या जगाची उत्पत्ती आहे, उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान परमात्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात. देव म्हणजे काय? तर दीव धातूपासून निर्माण झालेला देव शब्द आहे. देव, देव ज्याच्यात देण्याचं सामर्थ्य त्याला देव म्हणतात, त्याला देव म्हणतात. उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि या तिघांना ज्यानं निर्माण केलेलं आहे. एकदा काय झालं बघा, आता प्रत्येकाला भ्रम असतो की मी मोठा आहे. विष्णू परमात्मा शेषाच्या शय्येवरती त्या ठिकाणी विश्रांती करत असताना ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून एक चुकीचा शब्द गेला. ब्रह्मदेव विष्णू परमात्म्याला उद्देशून म्हणले, काय रे पुत्रा काय करतो? काय रे पुत्रा काय करतो? त्याच वेळेला महाराज विष्णू परमात्म्याला राग नाही आला, पण सत्य जे ते ब्रह्मदेवाला सांगावं असं वाटलं. मग सत्य काय आहे? अरे तुझा जन्म कुठून आहे? ब्रह्मदेवाचा जन्म कुठून आहे? भगवान विष्णूच्या नाभी कमलातून कमळ उगवलं आणि त्या कमळातून तुझा जन्म झाला ब्रह्मदेवाचा. आणि जरी तू सृष्टी निर्माण केली तरी तुला असं वाटतं का मीच मुख्य मालक आहे? एकमेकांवरती महाराज रागावले. ब्रह्मदेवाची चुकी ढळढळीत दिसते आहे. आणि त्याच ठिकाणी विष्णू परमात्म्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मात्र त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही आणि दोघांमध्ये भांडणं झाली. तुम्हाला असं वाटून नका देऊ भांडणं आपल्या आपल्यातच असं नाही. हे देवाधिकापासून भांडणं तडणं चालूच आहे. जर नुसते सर्व देवताच असते तर देवाला तरी किंमत राहिली असती का? असुर जर जन्माला आले नसते, राक्षस जर जन्माला आले नसते, काय किंमत राहिली असती देवाला? सगळे जर चांगलेच वागले तर. वाईट काही लोक वागतात म्हणून चांगल्यांना डिमांड आहे, किंमत आहे. देवादिकांना सुद्धा काही वेळेला असं संकट येतं, प्रसंग येतो की दोघांमध्ये त्या ठिकाणी वाद सुरू झाला आणि तो वाद विकोपाला गेला. मग वाद विकोपाला जायच्या वेळेला दोघांनी दोघांचे अस्त्र काढले, शस्त्रास्त्रानं मारामाऱ्या सुरू झाल्या. मग हे पाहिलं भोले बाबांना. वाद असा होता की सर्वश्रेष्ठ कोण आहे? वाद काय होता? सर्वश्रेष्ठ कोण आहे? मग आता हा वाद मिटवायचा कसा? शेवटी पर्याय भोले बाबांना ते पाहिलं
आणि निर्गुण असणारे भोले बाबा, त्या भोले बाबानं त्या ठिकाणी सगुण रूप धारण केलं महाराज. असा एक मोठा खांब तयार झाला अग्नीपासून, अतिशय तेजोनिधी असणारा तो खांब तयार झाला, निर्माण झाला. आणि त्या दोघांच्या मधोमध येऊन उभा राहिला. तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. भजन करा एक मिनिट. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला, थोडं पुढं वा, पुढं वा. तो समोर पाहायचं, समोर असं हो द्या, झोंबी दर्शी. असं फिरा ना, थोडं पाहू द्या तुम्हाला सर्वांना. त्या दोघांच्या मध्ये भगवान भोले बाबा महादेव जाऊन उभे राहिले. महादेव स्तंभ रूपाने प्रगट झाले. ओम नमः शिवाय, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. सारे वाजवा, भजन करा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा, हर हर हर, हर हर महादेवरा, हर 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 महादेवरा, हर हर महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव 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 शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंकरा, हर 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 महादेवरा. पार्वती मध्ये हर हर महादेव. हे बघा, स्तंभ रूपानं भगवान महादेव प्रगट झाले. कशाचा स्तंभ आहे? आता आपण इथं जसं महादेवाची सगुण मूर्ती दाखवली, सगुण रूप दाखवलं, पण तिथं मात्र स्तंभ रूपानं प्रगट झालेले महादेव आहे. अतिशय तेजोनिधी असलेला अग्नी त्या ठिकाणी चमकतोय. डोळे दिपतील असं स्वरूप आहे या खांब्याचं. आणि मग हा खांब कोण आहे? याचा थांग पत्ता लागण्यासाठी आकाशवाणी झाली, आवाज झाला. अरे एकमेकाला श्रेष्ठ समजता. हा म्हणतो मी श्रेष्ठ आहे, तो म्हणतो मी श्रेष्ठ आहे, पण जो कोणी या खांबाचा ठाक पत्ता लावील तो श्रेष्ठ आहे. म्हणून एक जण भगवान विष्णू परमात्मा सुकर होऊन पाताळात गेले आणि हंसावरती त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्तंभाच्या वरच्या बाजूला गेला. ज्यावेळेला स्तंभाच्या वरच्या बाजूला बरंच योजन गेल्यानंतर सुद्धा थांग पत्ता लागत नाही. आणि त्यावेळेला मात्र
बरेच योजन गेल्यानंतर ठांग पत्ता लागत नाही. ब्रह्मदेवानं चतुरपणा केला. ब्रह्मदेवानं एका केतकीच्या फुलाचा आश्रय घेतला. केवड्याचं फुल 21व्या नंबरच्या स्वर्गामध्ये केवड्याचं फुल मिळालं. त्या केवड्याच्या फुलाला आपल्या बाजूने केलं आणि माझ्या बाजूने साक्ष दे म्हणून सांगितलं. आणि तिथून आल्यानंतर विष्णूला सांगितलं की मी ठाम पत्ता लावून आलो, मला याचा शेवट सापडलेला आहे. खरं वाटत नसेल तर या केतकीच्या फुलाला विचार. आणि फुलानं त्या ठिकाणी खोटी साक्ष दिली महाराज. ते महादेवाला सहन झालं नाही. कपट केलेलं महादेवाला सहन झालं नाही. आणि महादेवानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. अरे ब्रह्मा कपट केलं, छळ केला, भैरवाला प्रगट केलं आणि ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक त्या ठिकाणी कापून टाकलेलं आहे. 5वं मस्तक छाटल्याबरोबर थरथर थरथर ब्रह्मदेव कापतोय. आणि महाराज भगवान भोले बाबाचा क्रोधाग्नी भडकलेला आहे. भगवान भोळ दैवत आहे, परंतु त्या ठिकाणी छळ केलेला चालत नाही महाराज, कपट केलेला चालत नाही. आणि मग ज्या वेळेला विष्णू परमात्म्यानं क्षमा मागितली, देवा बडा देव महादेव सब देवन का बाबा, बाबा क्षमा करावी. पण या ब्रह्मदेवाकडे सृष्टीचं निर्मितीचं कार्य आहे बाबा, अपराध पदरात घ्या, चुकी झाली त्याच्याकडून. त्यावेळेला मात्र भोले बाबाने सांगितलं, विष्णू तुम्ही खरं बोललात, तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये स्थानपन्न व्हाल. पण ब्रह्मदेव खोटं बोललेला आहे आणि ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळं त्याची पूजा या जगात होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाची पूजा नाही जगामध्ये. केतकीच्या फुलाला शाप दिला, अरे छळ केला, कपट केलं, खोटं बोलला. तू माझ्या पूजेमधून पूजेला चालणार नाही, माझ्या पूजेतून तू वर्ज होशील. केतकीच्या फुलाचं म्हणून केवड्याचं फुल चालत नाही. महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना बाहेर फुल असतं दगडात कोरलेलं, पण मध्ये नाही. त्या केतकीच्या फुलानं पुन्हा त्या ठिकाणी पाय धरले, सांगितलं देवा मला क्षमा करा पण माझा स्वीकार करा. सांगितलं जा, माझ्या पूजेमध्ये जरी चालला नाही तर माझे जे भक्त आहे भाविक आहे सर्वांच्या पूजेमध्ये चालशील. अशी ही मग ब्रह्मदेव पश्चाताप झालेला आहे. भगवान विष्णू परमात्मा या दोघांनी मिळून जी महादेवाची त्या ठिकाणी आराधना केली, जे पूजन महादेवाचं केलेलं आहे, महादेवानं सांगितलं मी इथून पुढच्या काळामध्ये बघा 2 प्रकारचं पूजन महादेवाचं होतं. मूर्ती रूपानंही पूजन होतं आणि लिंग रूपानंही पूजन होतं महाराज. दोन्हीचं त्या ठिकाणी फळ सारखं आहे. सुगंधित द्रव्य, पुष्प, नैवेद्य, धूप, दीप, आसन यथोचित स्वागत करून भगवान भोले बाबाचं या ठिकाणी पूजन केलं ब्रह्मदेवानं आणि विष्णू परमात्म्यानं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम नवनीरदाभा भवं भवामी सहितं नमामि, भवं भवामी सहितं नमामि, भवं भवामी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुट जळाळी
कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ बीन शंभू मज कोण तारी. भगवान भोले बाबाची स्तुती केली. भोले बाबा प्रसन्न झाले. आणि भोले बाबा प्रसन्न ज्या दिवशी ज्या क्षणाला झाले, भोले बाबांनी आशीर्वाद दिला, तुम्ही माझे पुत्र आहात, तुम्ही माझे पुत्र आहात. कारण विश्वाचा निर्माता मी आहे, हे विश्व मी निर्माण केलेलं आहे. तुम्ही माझे पुत्र आहात. आजपासून या क्षणाला मी तुमच्या दोघांवरती प्रसन्न आहे. आणि भगवान विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं महादेवाची जी स्तुती केली आणि जे पूजन केलं, त्या पूजनानं महादेव ज्या दिवशी प्रसन्न झाले, महादेवाचे शब्द आहे, आजची ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखल्या जाईल. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी माझं जो गुणगान करेल, माझी जो सेवा करेल, तो 1000 पटीनं पुण्य जास्त पदरात घेईल. या दिवशी ती तिथी मला वाटतं उद्या आहे, महाशिवरात्र उद्या आहे. आणि म्हणून उद्याचा पर्व काळ आहे बरं का. महादेवानं दिलेला मोठा आशीर्वाद आहे. 1,00,000 पटीनं पुण्य प्राप्त होतं जास्त. ती महादेवाची आशीर्वादाची ऊर्जा शिवरात्रीच्या दिवशी जास्त आहे. म्हणून उद्या शिवरात्रीचा पर्व काळ आहे. त्या पर्व काळावरती आपण महादेवाची सेवा करावी, भोलेबाबाची सेवा करावी. आपल्या आपल्या श्रद्धेनुसार पूजन करावं, बेलपत्र अर्पण करावं, जल अर्पण करावं, दुग्ध अर्पण करावं, उपवास करावा. आणि महाराज उद्या मला वाटतं आपल्या गावामध्ये सुद्धा किती वाजता आहे कार्यक्रम बाबा उद्याचं कीर्तन?